ध्यान रखें, 5:27 हुए हैं और 6:10 तक क्रिकेट खेला जा सकता है। खेल की शुरुआत सुनील पाटिल सामना करेंगे परशुराम। पहली गेंद गजब की गेंद, अपील हो रही है, आउट। पिछले मैच के हीरो इस मैच में 0। ये क्रिकेट है। नाराज निराश आहे परशु, पहिल्याच चेंडूवर इथे विकेट आलेली आहे आणि ही मोठी विकेट असेल बंद्रा मारुती काल्हेर संघासाठी, कारण परशु जबरदस्त टच मध्ये होता, जबरदस्त फॉर्म मध्ये होता आणि परशुची पहिली विकेट म्हणजे बोनस विकेट आहे। सिद्दीक बाबे सर बिल्कुल चिकने सर, देखिए क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। क्रिकेट में उतार चढ़ाव चलते रहता है। क्रिकेट अगर एक ही जगह रहेगा तो फिर उसकी खूबसूरती कहाँ से। किरदार बदल जाएंगे, कहानियां बदलेंगी, कमेंटेटर्स बदल जाएंगे, अंपायर्स बदलेंगे, दर्शक बदल जाएंगे, टीमें बदलेंगी, स्पॉन्सर बदल जाएंगे, लेकिन क्रिकेट का ग्लैमर कभी भी नहीं बदलेगा। किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती। या मोठ्या धक्क्यातून सावरावं लागेल आता कारिवली संघाला, कारण परशुची मोठी विकेट आता मिलिंद खेळपट्टीवर आहे, जोगेन खेळपट्टीवर आहे आणि जोगेन चांगला फलंदाज आहे, मिलिंद चांगले मोठे फटके मारू शकतो। जोगेंद्र आहे, सुनील पाटिल ड्राइव के हवा में, कोशिश बढ़िया लेकिन ऊपर से निकल गई गेंद, हाथों की जोड़ी की बीच में से निकल गई। अच्छा एफर्ट था वहां पे, लग रहा हाइट कम पड़ गई। अगदी बरोबर आहे, फ्रंट फुटवर आले होते, फ्लॅशी कव्हर ड्राईव्ह आपण बघितला, पण क्षेत्ररक्षक तिथे होते रविराज आय थिंक, आणि रविराजच्या डोक्यावरून हा चेंडू गेला होता। या 2 धावाने धावसंख्येचं खातं खोललं जात आहे जयभजन कारिवली। आप देख रहे हैं महामुकाबला उप सरपंच कप कारिवली, वो एच लेकिन फ्लाई स्लिप पे पहले बाउंस पे, जोखिम बड़े शॉट खेल रहे हैं, खतरों के खिलाड़ी बने हुए हैं। मनीषा सुरेश नाईक यांच्याकडून आता जोगेन पाटील यांना ऑफर आहे, षटकार जर लगातार 3 लगावता तर 2000 रुपयांचं पारितोषिक। मात्र जोगेन जास्त षटकारांसाठी नाही तर चौकारांसाठी प्रसिद्ध आहे। हे पारितोषिक जर मिलिंदवर लावलं असतं तर कदाचित त्याने ती तयारी केली असती, त्याने प्रयत्न केले असते। बढ़िया गेंद खोल के रख दिया था, अधूरे मन से ड्राइव लगाना चाहते थे। इथे षटकारांसाठी प्राइज लागतात, परंतु सिंगल डबलची मौज झालेली आहे फलंदाजांची। देखिए मुंबई की लाइफलाइन लोकल है, क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है। हमेशा शॉर्टकट से जाना खतरे से खाली नहीं। फ्लिक कर दिया हवा में, पहले बाउंस पे गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, अप्रोच वहां पर बहुत ही कैजुअल था, 4 रन। खूप चांगला फटका होता, फुलटॉस चेंडूला टर्न केलं होतं मिड विकेट सीमारेषेवर, 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु त्याला संधी मिळालेली नाहीये। सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडू सुनील शेळके यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक आलेले जोगेन पाटीलसाठी। पूनम मेघनाथ पाटिल मैडम उप सरपंच, फ्लिक कर दिया है, अब की बार स्क्वायर लेग पर 4 रन। जो पूरे सुबह से नहीं खेला, बड़े मैच का खिलाड़ी मिलिंद, जबरदस्त जबरदस्त दोन्ही फ्लिक आपण बघितले। यावेळी मात्र अगदी पायांमध्ये चेंडू होता, त्याने फ्लिक केला, फ्लॅशी फ्लिक आपण बघितला आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला चौकारासाठी। या चौकाराने आता मात्र धावसंख्येला आकार मिळते। 11 रन, 1 विकेट, 1 ओवर की समाप्ति के बाद चांगली सुरुवात म्हणावी लागेल। टॉस जिंकल्यानंतर या मेगा फिनालेची सर्वात प्रथम लगेच संदीप पाटील कॅप्टनने बॅटिंग स्वीकारली आणि त्याचं असं म्हणणं होतं की नक्कीच बॅटिंग पहिल्यांदा करून आम्ही समोरच्या संघाला चेसिंग करण्यासाठी प्रवृत्त करू। देखिए सूरज डूबने के बाद कहीं ना कहीं गेंदे फिर रुक कर आएंगी। काय करता रे बाबा? चला चला लवकर लवकर आपण सामन्याला सुरुवात करूया, प्लीज टाइमपास करू नका।
टाइमपास मत कीजिए. चला रे बाबा, तुम्ही आमचे बिरादरचे बिरादर कणाला दगडी मारता आमच्या घरावर. क्या बात आहे. सिद्दीक सर पण हळूहळू शिकले मराठी. चंद्रवर्धन आए गेंदबाजी को, लंबा हिट लेना चाहते थे, कारपेट के जरिए आउटफील्ड में 1 रन, दूसरे के लिए जा रहे, धोखा और आउट. इसे कहते हैं अपने हाथ से अपना गला दबाना. नहीं सिद्दीक सर, ये प्लानिंग थी, ये प्लानिंग थी क्योंकि अब संदीप पाटिल क्रीज पर आने वाले हैं. हाँ, ये तो आपको पता है 40+ में बहुत प्लान चलते हैं. किसको आउट नहीं किया जाता है, किसको किया जाता है, और कोई बैट्समैन सीधा पैर ही मार देता है. नाही, आता ते पैर वगैरे मारणं बंद केलेलं आहे नवीन 40+ क्रिकेटमध्ये हाँ, पूर्णपणे. तुम्ही जेल द्या. 12 रन 1 विकेट. चंद्रवर्धन फुल टॉस, गेंद खड़ी रह गई है. ओ, छूट गया कैच. 2 रन. किस्मत वाले रहे संदीप पाटील. हा संदीपचा सोडलेला झेल, नाहीतर मला वाटते ही सोडलेली फायनल आहे. कारण संदीप पाटील असा खेळाडू आहे, असा फलंदाज आहे जो एक हाती सामना फिरवू शकतो, टार्गेट समोर वाढवू शकतो बंद्रा मारुती कालेर संघाच्या. बिल्कुल, आपने सही कहा. क्या कैच छोड़ा है या फिर उप सरपंच चषक छोड़ा है. चंद्रवर्धन फ्लिक कर दिया है गैप में. बढ़िया फील्डिंग. झपटे थे वहां पे सिर्फ 1 रन. 15 रन 2 विकेट. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है. काफी दर्शक इस फाइनल मुकाबले को इस वक्त देख रहे हैं. सीधा ड्राइव करने की कोशिश, बल्ले का मुंह खुल गया, गेंद गई डीप पॉइंट पे 1 रन. स्कोर 16. इस ओवर में खामोश रखा है गेंदबाज चंद्रवर्धन ने. अच्छा ऑन ड्राइव है, प्रोटेक्शन भी है, सिर्फ 1 रन. वाकई में इस ओवर में अच्छी बॉलिंग की उन्होंने. चंद्रवर्धन को चंद्रयान की यात्रा नहीं करा पाए बल्लेबाज. इस मरतबा बढ़िया स्ट्रोक है, लेकिन फील्डर मौजूद है. फील्डिंग बहुत जबरदस्त लगाई गई है. 2 की कोशिश और यहां पर बैट्समैन आउट. 2 ओवर की समाप्ति. कुल रन बने 17, विकेटें गिरी है 3. 18 विकेटें गिरी है 3. शाम ढल चुकी है. पूरे ग्राउंड को परछाइयां अपनी आगोश में लेती हुई. गेंदबाजी के लिए विकास आए और नए बैटर संदीप पाटिल का साथ निभाने मेघनाथ पाटिल. पानी भेजा गया है. देखिए, इस स्थिति में पानी पिलाना बहाना है, बल्लेबाजों को कुछ और समझाना है. जो डगआउट से मैसेज आता है, न्यूजीलैंड में एक मैच देख रहा था तो इंग्लिश कमेंटेटर ने कहा था कि आपको लगता है कि 8 डिग्री में पानी पीना है. विकास ऑफ कटर, ऑफ ब्रेक थी, बैकफुट पे गए, इंतजार किया, लेट कट किया, 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 18. जितनी मजबूत बल्लेबाजी बंद्रा मारुति कालेर के पास है और नंबर 2 पे रैंक करी, तो कहीं ना कहीं
45 के करीब देखना होगा। मस्ट क्रॉस 40 प्लस इन 40 प्लस क्रिकेट। फिर क्रीज में पीछे जाके मोड़ा है, एक ही रन बनेगा। 20 पे पहुंचा है स्कोर। महामुकाबला आप देख रहे हैं, खिताबी जंग, कौन बनेगा चैंपियन। अब तक जो 6 कप हुए हैं, 5 हुए हैं, उसमें 2 स्वयंभो पैगांव ने जीते हैं, एक 15 मारुति कालेर ने जीता है, एक पिंपलास ने जीता है, और ये 5वां है। इसका मतलब अगर कारिवली ये जीतती है तो खाता खोलेंगी, और अगर 15 मारुति जीतती है तो नंबर 1 पे जाएंगी। स्वयंभू वाले मैच को देख रहे हैं। 20 रन, बॉलिंग अच्छी हो रही है विकास। फिर अच्छी गेंद, हालांकि इनका फेवरेट शॉट है, संदीप पाटिल का पुल फेवरेट शॉट आहे, लेकिन गेंद रुक कर आई। संदीप पाटीलला पूर्णपणे थांबवून ठेवलेला आहे आणि हे गोलंदाजाचं यश आहे, कारण संदीप पाटील सारखा फलंदाज जास्ती काळ शांत बसू शकत नाहीये। बिल्कुल 21 रन 3 विकेट। ओवर नंबर 3 की 2 गेंदें बची कुछ करने के लिए। मेघनाथ पाटिल, जागना होगा। जड़ में वाइड यॉर्कर, बाल बाल बच गए। अप्रतिम अप्रतिम यॉर्कर होता, वाईड यॉर्कर। आपण अँगल गोलंदाजी पाहतोय विकासची, जबरदस्त स्पीड आहे, जबरदस्त टप्पा आणि लाईन लेंथ व्यवस्थित, चांगली गोलंदाजी करतोय विकास। विकास डॉट गेंदों का विकास कर रहे, कंजूस गेंदबाजी। फिर अंदर आती हुई गेंद, हड़बड़ाहट। 3 ओवर 21 रन, करंट रन रेट 7.00। 3 षटक झालेले आहेत। मी तर म्हणेन सामसूम इथे प्रेक्षक झालेले आहेत कारिवलीचे, कारण 3 षटकामध्ये फक्त 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत। येणाऱ्या या षटकामध्ये किमान 18-20 धावा जर आल्या नाही तर भरपूर भरपूर टेन्शन मध्ये येतील प्रेक्षक। क्योंकि बंदरिया मारुति कालेर जो टीम है वो चेसिंग मास्टर है। अगदी बरोबर आहे। आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाकडे रिकी पॉन्टिंग ऑफ न्यू 40 प्लस रविराज सारखा फलंदाज आहे, परशा सारखा फलंदाज आहे, परशा पाटील। हरेश आए हैं गेंदबाजी के लिए, परशा पाटिल। क्या कमाल की गेंद, परशा पाटिल ने ये जो पर्चा दिया था वो समझ नहीं पाए और आउट हो गए संदीप पाटिल। आपको लगता नहीं कि बहुत ही नपी तुली गेंदबाजी हो रही है? टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय साफ इथे चुकीचा दिसतोय, कारण नहीं, मेरा अपना मानना है डिसीजन सही था। पहली गेंद पे परशु आउट हुए तो फिर उसके बाद वापसी नहीं हुई। सन्माननीय आदित्य शेट्टे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। वेलकम साहेब, या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मुनीस, धीमी गेंद, कड़ा ऑन ड्राइव, ये दीवार खड़ी है बंद्रिया मारुति की मिड विकेट पर। सॉफ्ट सिग्नल क्या है? आउट। देख रहे बाबा, आउट है, ऑन द लाइन आउट रहता है। रोक दे वहां पर लाकर, बेस ऑफ कर, हाँ पर थोड़ा नॉट आउट, नॉट आउट। 2 रन और आते हुए स्कोर में स्कोर 23। परशा, खराब गेंद, रन भी पूरा,
1+1. चेंडू तर वाईड होता, त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेघनाथ पाटीलकडे स्ट्राईक रोटेट झालेले. आता मेघनाथला या 4 चेंडूवर किमान 2 मोठे फटके मारावेच लागतील. धीमी गेंद मेघनाथ को बहुत परेशान किया है. मेघनाथ के गेंद बल्ले भी नहीं आ रही है. पर्चा फिर फ्लाइट दिया है, फिर कठिनाइयों में. अब की बार तीसरे अंपायर की मदद. सॉफ्ट सिग्नल. आउट है, नॉट आउट है, आउट है. चलो देखते हैं. OUT आउट. पच्चीस हुए. गेंदे कितनी बची है? 2 गेंदे. नए बैटर मैदान में आते हुए 2 पे 2 ठोकना होंगे. मनीष. अगदी पहिल्या षटकापासून पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय. परशीची जी विकेट गेली पहिल्या चेंडूवर, तिथून सावरला नाहीये जय बजरंग कारिवली हा संघ. मनीष आए, मोनिस आउट होके गए. ये तो टेम्बोली वाला चक्कर है. मोनिस पाटिल भी और मनीष पाटिल भी. वाइड दिया अंपायर ने. डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार. ये रन महंगे भी पड़ सकते हैं. बोल्ड परफेक्ट यॉर्कर. कुठल्याही फलंदाजाने खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि एका मागोमाग एक आपण विकेट बघितल्या सिद्दीक बाबे सर. यस, अगदी बरोबर उल्लेख केले. हाजिरी लावायचा काम केले. तू चल मैं आया. ताश के पत्तों की तरह बिखरती हुई बारी अपने घरेलू मैदान पे. लग रहा है कि धमाका. हालांकि क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है. बाजी कब पलट जाए. नसीब पलटने में देर लगती है. अनिल है, आखिरी गेंद. अनिल भी बीट हुए. ओवर समाप्त होते हुए 4 उप सरपंच चषक जीतने के लिए 27 का लक्ष्य है. मैं तमाम कमेटी का और सभी का विशेष धन्यवाद करता हूं. कारेवली वासियों का, हमारी उप सरपंच मैडम का. और क्योंकि न्यू 40+ क्रिकेट जिन 2 आवाज से जिंदा है और खिला हुआ है, मैं चाहता हूं कि दोनों एक एक ओवर करके कालीराम केनी सर और खूबसूरत आवाज और खूबसूरत चेहरा हमारे नैनेश्वर चिकने सर, दोनों को आवाज दे रहा हूं कि मैंने आवाज दिए. तुम्हें बड़े नाज के साथ तुम भी आवाज मिला दो मेरी आवाज के साथ. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा. नक्कीच आपण जाऊया स्वागत सन्मानाकडे. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स सर. जाऊया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. मी या स्पर्धेच्या मुख्य फोकस मॅडम पूनमजी आपणास विनंती करेन, हे सर्व स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभस्ते करायचे.
सर्वात प्रथम मोसमीजी संदीप पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मोसमीजी संदीप पाटील यांचं स्वागत आणि सन्मान पूनमजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जात आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित विजेताजी किशोर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान मनीषाजी सुरेश नाईक यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल पूनमजी आपणास आपण आपल्या शुभ हस्ते मनीषाजी सुरेश नाईक यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. मध्ये मोनिकाजी मनीष घरत याही उपस्थित आहेत. मी विनंती करेन पुन्हा एकदा उपसरपंच मॅडम आपणास आपण आपल्या शुभ हस्ते मोनिकाजी मनीष घरत यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. मनीषाजी कुंदन पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. या माऊलींचंही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान उपसरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते केले जाईल. समालोचन कक्षात खूप खूप धन्यवाद. नक्कीच अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिली आणि स्पर्धेच्या आता अंतिम सामन्यातून अंतिम सेकंड डावाला सुरुवात होते. परशु पाटीलचा पहिला चेंडू खेळला बघूया मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये. इथे मेघनाथ पाटीलनं हा झेल सोडलाय की हा फायनलचा सामना सोडलाय. मेरा अंदाजा है कि उप सरपंच कब छोड़ा है. हमारे बीच बहुत ही मशहूर लीडर मोहतरम नौमान खान साहब और उनके साथ उनके अपने दोस्त परवेज आलम साहब, हम दोनों का तहे दिल से इस्तकबाल करते हैं. धन्यवाद सर. पहिल्या चेंडूवर झेल सोडला, एक सिंगल आली. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे विशाल नाईकने देखील हा झेल धरतीला दान केलाय. ये साफ जाहिर होता है कि विशाल नाईक के हाथ से कैच छूटा है तो क्या हालत है. अगदी बरोबर सिद्दीक सरांनी उल्लेख केलाय. इथे नशिबाची साथ बंदरामूर्ती कल्ले टीमच्या बाजूने पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये धावा आले 3. रविराज मालीचा झेल सोडला. पहिल्या चेंडूवर सुनील पाटीलचा झेल सोडलेला आहे. धावा बनवलेत पहिल्या इनिंग मध्ये फक्त 26 आणि फिल्डिंग करताना चुका पाहायला मिळत आहेत. नक्कीच इथे घरचे प्रेक्षक आणि ज्या माता भगिनी हा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेत त्यांना जरूर या 2 चेंडूंवर नाराज केलेले आहे. इथे पावलांचा सुरेख वापर केलाय. चेंडू अगदी ऑन दी कार्पेट आलाय. कॉर्नर रिजनला विशाल नाईकनं चेंडूला उचललाय आणि इथे धावबाच्या स्वरूपात पहिली विकेट सुनील पाटीलची आलेली आहे. 4 वर 1 अशी पहिले 3 चेंडू मध्ये स्थिती आपण पाहतोय. याची देही याची डोळा मित्रांनो आपण पाहतोय. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवले आयोजित उपसरपंच क्रिकेटचा सोहळा आज ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली. गावातील अगदी सर्व ग्रामस्थांनी या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं. आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनस्वी धन्यवाद. स्टेट ड्राईव्हचा अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. रविराज
मालीच्या बॅट मधून चौकार आलाय. नक्कीच याच फलंदाजाचा झेल विशाल नाईक न सोडला आणि सुनील पाटीलचा झेल सोडला होता मेघनाथ पाटीलनं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 कॅच ड्रॉप केलेत. धावा बनले 4 चेंडूमध्ये 8. इथे हा फटका पुढे येऊन खेळला. अगदी फुलटॉस चेंडू बॅटवर घेऊन चेंडूला पाठवला सीमा पार. षटकार. अतिशय चांगली फलंदाजी रविराज माली करतायत. नक्कीच परशु पाटीलचा जो पहिल्या चेंडूवर तो विकेट गेला त्या विकेट नंतर कुठल्याही खेळाडूंनी हिंमत दाखवली नाही. भरपूर शपल क्रॉस चांगला संपर्क फाईन खेळले. चेंडू चाललाय डी फाईन लेग शिवमार्चीच्या दिशेनं चौकार. आपको 2 मिनट के लिए सिर्फ मैच रोकना है. स्कोर क्या हुआ है? 18 धावा. कितने 14 प्लस 4 27 बनवायचे आहेत आणि पहिल्याच. आइए हमारे बीच आज तशरीफ ला चुके हैं बहुत ही मशहूर लीडर और मशहूर उद्योगपति मोहतरम इज्जत माब नौमान खान साहब की हम इज्जत अफजाई करने जा रहे हैं. मैं किशोर पाटिल साहब से कहूंगा कि नौमान खान साहब की इज्जत अफजाई करें. उन्हें ये दी है. मोहतरम शालम साहब आइए उनकी हम इज्जत अफजाई करने जा रहे हैं. शालम साहब हमारी इज्जत अफजाई कबूल करना है. परवेज आलम साहब आइए हम परवेज आलम साहब की इज्जत अफजाई कर रहे हैं और उधर जीत की सुगंध मिल रही है. उन्हें पुरखलू शॉल और गुलाए मोहब्बत दिए जा रहे हैं. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सिद्दीक बाबे सरांचा करणार आहोत. आमच्या आमंत्रणाला मान देऊन आज या ठिकाणी ते उपस्थित झाले. जबरदस्त त्यांचा आवाज आणि सर्वांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी किशोर भाऊ आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा आवाज व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक बाबे सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. किशोर भाऊ दरम्यान आपण पाहतोय इथे स्टंपिंग केली जात आहे आणि मात्र फलंदाज संतोष तरे यांची खेळी संपुष्टात. स्वागत आणि सन्मान होतोय. महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्या आवाजाने प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं घर निर्माण केलं आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके सिद्दीक भावे सर. टाळ्या होऊ द्या. नक्कीच किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते सिद्दीक भावे सरांचा शुभ सन्मान या उपसरपंच चषकाच्या माध्यमातून केला जातोय. आज काहीही चांगलं घडत नाहीये कारिवली संघाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर. अनेक झेल सुटले गेले. 22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 5 धावांची अजूनही गरज आहे. धन्यवाद सिद्दीक सर आपण या ठिकाणी एक दिवसासाठी का होईना आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. शफल क्रॉस झाले फलंदाज. बघूया पंचांचा इशारा काय येतो इथे. शफल क्रॉस झाले होते. नक्कीच फटका जर हा क्रीजच्या बाहेर खेळला असेल तर डेड बॉल ठरवण्यात येईल. डॉट बॉल ठरवण्यात येईल. नाही बरोबर आहे. फटका व्यवस्थित होता. क्रीजच्या आतमधून मारलेला होता. फक्त सिंगल धाव इथे मिळेल. नीरज सामना निश्चितच झाला. शेवटचा सामना फाईट दिली गेलेली नाहीये जय बजरंग कारिवली संघाकडून.
चंद्रवर्धन खेळपट्टीवर आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जोगेंची. या जोगेंच्या षटकामध्ये धावा फक्त आल्या 5 आणि धावसंख्या धावफलकावर आता लागते ती 23. षटक संपलेलं आहे. षटक संपलेले. बघा कारिवली संघाकडे एक जर 40 धावा असत्या ना तर सामन्याला अजून कुठे ना कुठे रंग आला असता. मात्र अगदी तुटपुंजा धावा 26 धावा होत्या. 27 धावांचं लक्ष आणि हे 27 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी जेव्हा सलामीची जोडी मैदानावर आली त्या सलामीच्या जोडीचे 2 झेल सोडण्यात आले. सुजय नाईक गोलंदाजीसाठी येतोय. या पूर्ण सामन्याचा टर्निंग पॉइंट होता परशुची बोनस विकेट. पहिल्या चेंडूवर परशुची जी विकेट आली होती तिथून सामना हातून निसटला होता. यावेळी मात्र पंच केलेला आहे. विजय फटका आहे का नाही अजूनही वाट पाहावी लागेल. डॉट चेंडू बघा जे बजरंग कारिवलीचे खेळाडू जवळजवळ 8 डॉट बॉल खेळलेले आणि हाही परिणाम होता. धावसंख्या कमी झाली. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा सरपंच चषक 2025 या स्पर्धेला ज्या ज्या दानशूर दात्यांनी मदत केली वस्तूच्या रूपाने किंवा देणगी आर्थिक रूपाने मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. हा आलिशान आपण शामियाना पाहतोय, डेकोरेशन पाहतोय. सूरज काबूकर, परेश काबूकर, दत्तात्रय काबूकर या त्रिमूर्तींचा लाख लाख आभार. यावेळी चेंडू हवेत आहे. अनिल पाटील चेंडू खाली. यस आणि रविराजला जावं लागेल माघारी. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्या पंचांनी पंचगिरी केली राजेंद्र बजागे, गणेश पाटील, महेश कुडूसर या तिन्ही पंचांचं खूप खूप आभार. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर लाईव्ह स्वरूपात पाहिली. नीट अँड क्लीन टेलिकास्ट जबरदस्त. आपण 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली. प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर रवी गुलवी, प्रथमेश आणि त्यांच्या सर्व टेक्निकल टीमचे लाख लाख आभार. आपले डीजे मास्टर परेश काबूकर आपलेही खूप खूप आभार. डीजे सतीश उमराटकर यांच्याकडून बंद्रा मारुती काल्हेर संघाला शुभेच्छा. थँक्यू डीजे सतीश. 24 धावा धावफलकावर लागलेल्या अजूनही 3 धावांची गरज आहे. जे प्रेक्षक क्रिकेटवर प्रेम आहे ते प्रेक्षक इथे उपस्थित झाले गेले 3 दिवस त्या सर्वांचे आभार. ज्या संघांनी भाग घेतला संघ वेळेवर पोहोचले त्या सर्व संघांचेही आभार. त्या सर्व संघ कर्णधारांचे आभार. त्यांच्या व्यवस्थापक त्यांच्या स्पॉन्सरचे आभार. आता मात्र 2 धावांची गरज आहे. धावसंख्या 25 लागलेली आहे. 8 चेंडू 2 धावांची गरज. फुलटॉस चेंडू. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. मिडॉनवरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. स्कोर लेवल झालेला आहे. एकतर्फी सामना. फायनल मॅच या 26 झालेल्या आहेत. स्कोर लेवल झालेला आहे. उपसरपंच चषक 2025 फक्त एका धावेची गरज आणि याच बरोबर बंद्रा मारुती काल्हेर हा संघ या स्पर्धेमध्ये बंद्रा मारुती काल्हेर अभिनंदन म्हात्रे साहेब. नंबरवर प्रस्थापित झालेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि हार्ड लाख जय बजरंग कारिवली. कारण जय बजरंग कारिवली संघानेही चांगली लढत दिली. जय बजरंग कारिवली संघाचीही
खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक. इतकी मोठी स्पर्धा आयोजित करून अंतिम फेरीमध्ये पोहोचणं